Hello everyone. Sandhya here from Soloni Beauty Care and Pearlfield Natural Cosmetics. तर आज मी बोलणार आहे स्मूथनिंग या हेअर ट्रीटमेंट विषयी. स्मूथनिंग किंवा रिबॉन्डिंग करावं की नको, केलं तर लास्टिंग काय असेल, काळजी काय घ्यावी लागेल आणि ही ट्रीटमेंट पुन्हा पुन्हा करावी लागते का, हे फ्रिक्वेंटली विचारले जाणारे प्रश्न. तर सर्वात पहिल्यांदा तुमचा कन्सर्न काय आहे, म्हणजे तुम्हाला स्ट्रेट लुक हवा आहे किंवा केस खूप ड्राय, रफ, फ्रीझी आहेत आणि मॅनेजेबल नाहीत, म्हणजे ते कसेही वळत आहेत. अशा स्थितीत स्मूथनिंग करायला काही हरकत नाही. स्मूथनिंग मध्ये तुमचा केस आधी केमिकल लावून सॉफ्ट बनवून घेतला जातो आणि आयनद्वारा तो सरळ आणि स्मूथ केला जातो. इथे तुमचे केस 80 to 90% स्ट्रेट होतात. मग एकदा ही ट्रीटमेंट केली की तुमचे केस स्मूथ आणि मॅनेजेबल राहतात. तर दुसरा प्रश्न असा आहे की पुन्हा पुन्हा करावं लागतं का? तर हो, कारण तुमचा जो येणारा ओरिजिनल केस आहे, म्हणजे जो नवीन केस मुळातून येतो, तो केस मुळचाच ड्राय, रफ आणि कर्ली किंवा वेव्ही असेल तर तो तसाच येतो. मग इथं होतं काय की वर आलेला नवीन केस कर्ली, वेव्ही आणि ड्राय दिसतो आणि खालचे केस सरळ आणि स्मूथ दिसतात. मग अशा वेळेस तुम्हाला त्याच्यासाठी टचअपची प्रोसेस करावी लागते. म्हणजे 6 ते 8 महिन्यांनी किंवा जर तुमच्या केसांचा ग्रोथ रेट खूप असेल तर लवकर असं तुम्हाला केसांसाठी रिटचअप करून घ्यावं लागतं. ही रिटचअप करताना तुम्ही तुमच्या हेअरस्टाईलिस्टला, तुमच्या ब्युटी थेरपिस्टला या गोष्टीची कल्पना असली पाहिजे किंवा त्याला त्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे की नवीन आलेल्या केसांसाठी काय करणार आहात आणि जे खाली जे मूळचे केस तुम्ही ट्रीटेड आहेत, म्हणजे तुम्ही जे स्ट्रेट केलेले आहेत, त्या केसांसाठी काय ट्रीटमेंट देणार आहे, याचं नॉलेज नक्की तुमच्या हेअर थेरपिस्टला असलं पाहिजे. मग या गोष्टीची खात्री करून घेऊन स्मूथनिंग करायला काही हरकत नाही. आणि नंतर तुम्हाला जो शॅम्पू आणि कंडिशनर वापरावयास दिलेला आहे, तो जर कायमस्वरूपी वापरत राहिला तर स्मूथनिंगचे केस सरळ आणि मॅनेजेबल आणि सुंदर राहतात. करून घ्यायला काही हरकत नाही. तर या आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.